धम्म में इतनी बड़ी ताकत है कि वो बहुत बड़ा बदलाव ला सकता है। हम तो उनको ये कहते हैं कि एक बार आप बुद्ध का धम्म पढ़कर उसका आचरण करो। हम दावा करते हैं अगर आप हिंदू हैं तो आप बेहतर हिंदू होंगे, आप क्रिश्चियन हैं तो बेहतर क्रिश्चियन होंगे, मुस्लिम है तो बेहतर मुस्लिम होंगे, और सिख है तो बेहतर सिख होंगे। इनफैक्ट एक बेहतर इंसान बन के निकलेंगे आप। कुठल्याही गटात असा, कुठल्याही तटात असा, कुठल्याही समाजाच्या कोपऱ्यात असा, पण एकत्र राहा। म्हणजे जातकापूर्वी यांचा काही इतिहास नव्हता आणि यांचे काही ग्रंथ नव्हते, और यांचे काही मंदिरं नव्हते। हे सगळे मंदिरं चोरले आहेत ह्या लोकांनी। बौद्ध धर्म हा ध्यानातून निर्माण झालेला आहे। जिथे अहंकार आहे, जिथे मी आहे, तिथे उत्क्रांती नाही। प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने सम्यक संबंधांकडे आज एका नव्या दृष्टिकोनातून, नव्या नजरेतून आपण पाहतोय किंवा पाहणं गरजेचं झालेलं आहे। याचं कारण मित्रांनो, आपण या डोंबिवलीमध्ये गेल्या 12 वर्षानंतर का होईना पण आपला समाज एकत्रित येतो, एक संघटित होण्याचा एक पाऊल आहे। आपली ही तळमळ सर्वांची, तुमची माझी एकच तळमळ आहे। या शहराच्या परिवर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं परिवर्तन प्रत्येक झोपडीतल्या माणसापर्यंत आपला बुद्ध धम्म, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला, पण मला असं वाटतं आज भी धम्मापर्यंत तुम्ही आणि मी जवळ पोहोचू शकलो नाही। मगाशी आपण जेव्हा ज्ञानज्योती भंतीजी जे व्याख्यान ऐकलं त्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे बाप रे, भगवान बुद्धाचा धम्म कितीतरी उंचीवर अजून आहे ना, आपण अजून तळाच्या बाजूलाच कुठेतरी अजून सरकवतो आहेत। तर मला असं वाटतं या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या डोंबिवलीमध्ये असलेल्या समाजाने एकत्रित येऊन भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळी काम, वेगवेगळी योजना, वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून सुसंस्कृत या नगरीमध्ये विचार घेऊन आपल्याला उभं राहावं लागणार आहे। कुछ समय से, कई सालों से मैं जुड़ा हूँ बुद्धिज्म से, बहुत ज़्यादा नहीं, क्योंकि मैं एक हिंदू परिवार से आया हूँ और एक एक्टर के नाते ही मैंने बहुत सारे किरदार भी किए हैं। मैंने भगवान राम का भी किरदार किया है रामायण में। मैंने संकट मोचन हनुमान सीरियल जो कि 3 साल चला, उसमें भी राम का किरदार किया। दीप उत्सव में योगी जी जो बनाते हैं उसमें भी राम बनकर मैं ही गया हूँ, और आरती भी जो है बीजेपी के सीएम साहब ने और मोदी जी ने भी आरती की है राम बन के। लेकिन मैंने एक सीरियल किया है, एक फिल्म की जिसका नाम था श्री सिद्धार्थ गौतम श्रीलंका में। जब मैंने वो फिल्म की तो मैंने पहली बार बुद्ध का चरित्र पढ़ा था। वहाँ सिद्धार्थ और बुद्ध की कहानी अच्छे से पढ़ी तो पढ़ता चला गया, और पढ़ा तो फिर धम्म भी पढ़ लिया। अब जब ये सब कुछ कर लिया और वो फिल्म तैयार हुई, और वो श्रीलंका की आज तक की सबसे बड़ी हिट फिल्म है, बहुत बड़ी हिट हुई वहाँ पर, और कई इनाम जीते उस फिल्म ने। वो इनाम तो एक अलग जगह पर हम साइड पर रखते हैं, लेकिन वहाँ पर मुझ में जो परिवर्तन आया वो मेरे लिए एक बहुत बड़ा बदलाव था मेरे जीवन का। इतना बड़ा परिवर्तन था कि 2014 में श्रीलंका में उस फिल्म के बाद मैंने बौद्ध धम्म को अपना लिया। उस दिन के बाद से मैंने अपनी जो बुद्धिज्म की जर्नी थी वो शुरुआत की उसकी। बहुत सारे देशों में मैं गया, और मैं जहाँ जा रहा था बुद्धिज्म का प्रचार प्रसार कर रहा था। मैं वियतनाम गया, वहाँ मैंने किया। मैं श्रीलंका के कोने कोने में गया, वहाँ किया। म्यांमार में किया, और जो भी जितने भी, थाईलैंड गया, बहुत सारे बुद्धिस्ट राष्ट्रों में गया। तो उन्होंने मुझसे एक प्रश्न पूछा कि तुम बुद्धिस्ट राष्ट्रों में आकर ही बुद्धिज्म का प्रचार प्रसार कर रहे हो, अच्छी बात है, लेकिन भारत का क्या? उस बुद्ध भूमि, वो बुद्ध भूमि जहां बुद्ध पैदा हुए, बुद्धत्व प्राप्त हुआ, उस भूमि में अगर हम गूगल पर आज चेक करें तो मात्र 1% पॉपुलेशन बुद्धिस्ट रह गई है। उसके लिए आप क्या कर रहे हैं, इसका हम जवाब चाहते हैं आपसे। तो वहां मैं पहले कभी गया ही नहीं था। भारत में तो मैं तो बुद्धिस्ट भी श्रीलंका में ही बना, वहीं का बुद्धिज्म देखा, वहीं सब कुछ सीखा किया,
और फिर भारत में आया उस सवालों के बाद कि मुझे भारत में भी बुद्धिज्म के लिए कुछ करना चाहिए, क्योंकि मैंने भी नहीं देखा था बुद्धिज्म, और वहां तो देख लिया मैंने सब कुछ। अब जब मैं यहां पर आता हूं भारत में, तो यहां बुद्धिज्म की दशा टोटली अलग है। वहां भिक्षुओं का सम्मान बहुत बड़े तरीके से अच्छे से किया जाता है कि अगर कुर्सी पर वो बैठे हैं तो चादर सफेद के बिना नहीं बिठाया जाता। श्रीलंका में हम थोड़ा सा नीचे बैठेंगे, बड़े ही अदब के साथ बात की जाती है, हाथ जोड़कर बात की जाती है। और यहाँ पर आकर थोड़ा सा बुद्धिज्म, यहाँ मैंने लोगों को चिल्लाते हुए भी देखा, ओए बनते किधर जा रहे हो, ऐसे भी देखा मैंने। तो मेरे लिए थोड़ी सी अलग अलग चीज़ें यहाँ पे देखी, लेकिन वहाँ जो सबसे इंपॉर्टेंट चीज़ हुई मेरे लिए यहाँ पर, वहाँ मैंने बाबा साहब के बारे में पढ़ा और सुना जब यहां पर आया कि बाबा साहब भी एक ऐसे बोधिसत्व, बाबा साहब भी एक ऐसे इंसान थे जिसके कारण आज भारत में बुद्धिज्म जिंदा बचा है, नहीं तो पूरी तरीके से लुप्त हो जाता। फिर मैंने उनके बारे में पढ़ना शुरू किया। अब बड़ी बात तो है कि मैं भी बहुत अच्छे स्कूल से पढ़ा हूं, दिल्ली में पढ़ा हूं और बहुत अच्छे स्कूल से पढ़ा हूं, लेकिन बाबा साहब के बारे में कुछ या बुद्ध के बारे में वहां स्कूल में कहीं कुछ पढ़ाया नहीं जाता। हाँ, बाबा साहब के बारे में एक छोटा सा एस्से जरूर आ जाता है, या फिर ये बता देते हैं कि 14 अप्रैल को उनकी जयंती होती है, उस दिन स्कूल की छुट्टी होती है, इसलिए हमें मालूम है। भारत का संविधान लिखा था, यह हमें मालूम है, इससे ज्यादा कुछ नहीं। ये कड़वी सच्चाई है आज भी अगर आप कहीं दूसरे समाज में या दूसरे धर्म के लोगों के पास जाकर जो मॉडर्न सोसाइटी आप बोलेंगे जय भीम, तो उनको समझ में नहीं आएगा। मैंने भी जब पहली बार जय भीम सुना, मुझे किसी ने नमस्ते नहीं किया और मैं गया जय भीम, तो मुझे लगा कि ये महाभारत वाले भीम की तो नहीं बात कर रहे कहीं है, जय भीम यहां से कैसे आ गया। मुझे मालूम ही नहीं है, इसमें मेरा कसूर नहीं है क्योंकि मुझे मालूम ही नहीं है, और बहुत सारे लोगों को मालूम ये नहीं मालूम कि जय भीम बाबा साहब का नारा है। वो यही कारण है कि चीजें आगे नहीं बढ़ पा रही, क्योंकि उन चीजों को सामने लाया ही नहीं गया। लेकिन जब मैं वो पढ़ना शुरू किया, बाबा साहब के बारे में पढ़ा, उनकी जीवनी पढ़ी कि भाई एक इंसान जिसे साथ में बैठकर पढ़ने नहीं दिया गया, जिसे खेलने नहीं दिया गया, इतनी प्रताड़नाएं उन पर की गई, लेकिन उस शख्स ने हार नहीं मानी और एक ऐसा मकाम हासिल कर दिया कि जिस देश में सब कुछ चल रहा था उसी देश का उन्होंने संविधान लिख दिया। यही नहीं, वो मकाम हासिल किया कि अब उनकी तस्वीर लगती है तो उसी देश के प्रधानमंत्री का सर भी उनके आगे झुकता है। ये बोधिसत्व ही कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। तो वो उनसे भी बहुत इंस्पायर हो कि अब जो धम्म चक्र, मुझे मालूम चला कि 1956 में ये जो मैं करने की कोशिश कर रहा हूं, वो धम्म चक्र का रिवाइवल तो वो ऑलरेडी कर चुके हैं। मैं पहले आकर बोला हम बुद्धिज्म का रिवाइवल करेंगे, तो उन्होंने कहा जो रिवाइवल है वो 14 अक्टूबर 1956 में हो चुका है, बाबा साहब ने किया है, और वो जो धम्म चक्र है उसकी जिम्मेदारी वो हम पर सौंप कर गए हैं। और जिम्मेदारी ऐसी सौंपी कि कोशिश करना कि आगे बढ़ाते रहना, अगर नहीं बढ़ा पाए तो पीछे मत आने देना। तो हमने ये बात उनकी मान ली कि हम पीछे नहीं आने देंगे। आगे बढ़ाने की ज्यादा जानकारी की बात हमने नहीं की, चलो आगे नहीं भी बढ़ाओ तो पकड़ के खड़े हैं कि हमें अब इसे आगे नहीं बढ़ाना, लेकिन पीछे नहीं आने देना। लेकिन आपको ये नहीं पता कि आप जो पकड़ के खड़े हुए हैं वो तो अपने स्थान पर है, लेकिन दुनिया आगे चलती जा रही है। अगर आप नहीं भी अगर उसको आगे बढ़ा रहे हैं तो ऑटोमेटिक आप पीछे होते चले जा रहे हैं। तो समय जो है आपको उसको आगे बढ़ाने का समय आ गया है। धम्म चक्र कौन चलाएगा? खाली जय भीम बोलने से थोड़ी ना क्या कहते हैं आपका काम हो जाएगा। जय भीम के साथ कितनी रेस्पॉन्सिबिलिटीज आपके साथ कंधे पर आती हैं, यह जानना जरूरी है। आप जय भीम बोलते हैं मतलब आपको बुद्धिज्म का प्रचार प्रसार करना है। आपको जय भीम बोल रहे हैं यानी कि आपको भिक्षु संघ का ख्याल करना है। आप जय भीम बोल रहे हैं आपको मैत्री का पालन करना है। आप जय भीम बोल रहे हैं आपको पंचशील का पालन करना है। आप जय भीम बोल रहे हैं आपको एकता रखनी है। आप मुझे एक बात बताइए, क्या आप वाकई में हकदार हैं जय भीम बोलने की? इतनी सारी जिम्मेदारियां कौन लोग उठाते हैं मुझे बताइए। बुद्धिस्ट बोलने से तो ना, बुद्धिस्ट क्या हम खाली वो कि हमें कुछ फालतू एक्स्ट्रा जो है असुलियतें मिल जाए, आरक्षण मिल जाए तो हम इसलिए बुद्धिस्ट हैं? ये बुद्धिस्ट होने की परिभाषा है ही नहीं। बुद्धिस्ट आप आचरण से बनते हैं, सर्टिफिकेट से नहीं बनते। इतने सारे लोग इतनी खूबसूरती से तैयार हुए हैं, इतना अच्छा यहाँ पे सजा हुआ है, कपड़े अच्छे पहने, मैंने पहने, आपने पहने, लेकिन अगर मैं यहाँ के अगर किसी नजदीक के विहार में जाऊंगा तो वो मुझे ऐसे लगेगा कोई सरकारी दफ्तर है जिसका पेंट सारी तरफ से उखड़ रहा है, तस्वीरों पे जाले पड़े हुए हैं। कभी कभी किसी का दिल करता है तो अंदर चले जाता है, चलो जी आज माथा टेक कर आ जाए, यहाँ पे वंदना करके आ जाए।
तो आपके अगर बुद्धिस्ट होने की पहचान आपको लगता है कि आपके कपड़ों से, आपके अच्छे तैयार होने से है, तो आप गलत हैं। आपके बुद्धिस्ट होने की पहचान आपके जो एरिया में विहार है उससे है। वो कितना अच्छा, उससे पता चलेगा आप कितने अच्छे बुद्धिस्ट हैं। बुद्धिज्म को दूसरे देशों में गया, मैंने चाहा कि मैं एक श्रामणेर बनूं, और मैं करीबन 99 दिनों के लिए थाईलैंड में श्रामणेर बन के रहा। श्रामणेर का मतलब है तो 10 प्रिसेप्ट फॉलो करना, लेकिन एक्चुअली में हम इस बात को जानते नहीं है। श्रामणेर नहीं, भिक्खु बनना मतलब 227 प्रिसेप्ट को फॉलो करना, रूल्स को फॉलो करना। तो मैंने 227 प्रिसेप्ट को उन 99 दिनों में फॉलो किया। जंगल में भी रहा, सारा कुछ सीखा। अब वहां पर हालत, बैंकॉक जैसे हाईटेक सिटी, सुबह 6:30 बजे अगर मैं पिंडपात करने, चारिका करने बाहर निकला पहली दफा, मुझे लगा कोई नहीं आएगा सुबह 6:30 बजे। बैंकॉक जैसी सिटी में 6:30 बजे सुबह, और 250 लोग बाहर कतार में खड़े थे, ये सोचकर कि बुद्ध भूमि से एक एक्टर आया है जो बुद्धिज्म को वापस लेकर जाना चाहता है। अगर उनको हम दान कर पाए कुछ, तो हमारे लिए बहुत बड़ा पुण्य का काम होगा। अब मुझे आप ये बताइए कि अगर यहां पर हमारे कितने भिक्षु हमें रेगुलर बेसिस पे सुबह चारिका करते हुए दिखते हैं? कोई नहीं दिखता, कभी दिखा ही नहीं किसी सिटी में। हां, अगर किसी गांव में या किसी का खास प्रोग्राम है, बनते जी आज आप आइएगा यहाँ पे चारिका करते हुए, हम पिंडपात करना चाहते हैं, हम आपको दान देना चाहते हैं, स्पेशल फोन करके बुलाया जाता है और फिर वो आते हैं। ऐसा नहीं है। वो इसलिए बाहर नहीं जाते क्योंकि उपासक अपनी ड्यूटीज पूरी नहीं करते। ये आपका काम है ये देखना कि बनते लोगों को बोलना कि आप बाहर जाएं और उनको दान पुण्य करें, अपना बुद्धिस्ट होने की पहचान लोगों को बताएं, लोगों को भी तो दिखे। हम कब तालाब से बाहर निकलेंगे? स्कूल की बात करें तो हमारे छोटे छोटे स्कूल हैं, मीडिया की बात करें तो छोटे छोटे यूट्यूब चैनल हैं, डिबेट की बात करें तो अपने में घूमते हैं, अगर वायरल मैसेज की बात हो अच्छे बुद्ध की तो भी अपने ग्रुपों में घूमते हैं। हम तालाब से निकल के समुद्र में कब आएंगे? कब बड़ा चैनल होगा? कब ए ग्रेड स्कूल होगा जहां पर क्रिश्चियन प्रेयर ना होते हुए सुबह जब उठेंगे कि धम्म बेस होगा और हम नमो तस्से भगवतो अरहतो, वहां पर हम प्रेयर अपनी शुरुआत करेंगे। वो बेस बच्चे का धम्म का कब बनेगा? अगर एक बच्चा अगर बड़ा होता है और वो धम्म के साथ आगे बढ़ता है, पढ़ाई लिखाई करता है, तो वो बाबा साहब अंबेडकर बनता है। ये पावर है बुद्ध के धम्म की। तो वो कब बनेगा? वो तब बनेगा जब हम सब एक होंगे, हमारे अंदर वो चाहत जागेगी कि हमारा भी एक ए ग्रेड स्कूल होना चाहिए, मीडिया में भी ए ग्रेड होने चाहिए, हम इस चीज से निकल के बाहर आए और हमारे में उतनी काबिलियत है। ये सोच को बदलने का समय आ गया। हमारा सबसे बड़ा कारण यही है कि आज बुद्धिज्म नहीं बढ़ा क्योंकि एकता ही नहीं है। एक आदमी अच्छा काम कर रहा है तो सारे उसकी टांग खींचने में लग जाते हैं, ये कैसे अच्छा काम कर गया, ये तो हमारा बुद्धिस्ट है, इतना अच्छा काम तो ये कर ही नहीं सकता, इसको नीचे खींचो, हमें तो इधर ही रहना, आगे कैसे बढ़ गया, बड़ा काम कैसे कर दिया इसने। ये कारण है आज बुद्धिज्म वहीं का वहीं टिका हुआ है। यहां से भारत से, थाईलैंड से या दूसरे देशों से जब बुद्धिस्ट मंक्स आते हैं, उनसे पूछो भारत गए हैं? वो कोई 10 बार गया है, कोई 20 बार गया है, कोई 15 बार गया। कहां गए? बोध गया, सारनाथ, लुम्बिनी और कुशीनगर। वो भारत है उनके लिए, वही बुद्धिज्म है उनके लिए। लेकिन ऐसा नहीं है। अब उनको भारत के असली बुद्धिस्ट लोगों से मिलवाया जा चुका है, उनको बाबा साहब के बारे में बताया जा चुका है। वही कारण है कि आज हम वियतनाम में बाबा साहब की 3 विशाल मूर्तियां उन्होंने वहां पर लगाई, उनको ऑनर देने के लिए कि जो कुछ उन्होंने किया है भारत में बुद्धिज्म के लिए। थाईलैंड में बाबा साहब का भीमराव गार्डन बनाकर एक खूबसूरत पुतला वहां पर लगाया गया। हम यहां से लोगों को वहां लेकर गए धम्म यात्रा कराने के लिए। भिक्षु, मैंने 84,000 मूर्तियां बुद्ध की देने का संकल्प किया। हम 20,000 के करीब मूर्तियां बांट भी चुके हैं। हम, कितनी अच्छी बात है, लेकिन सोच वाली बात यह है कि 80% विहारों में भिक्षु नहीं है, 80%। तो भाई जब भिक्षु ही नहीं होंगे, जब गुरु ही नहीं होंगे, तो किस बुद्धिज्म की आप बात कर रहे हैं? मैं आपको बुद्धिज्म सिखाऊंगा? मुझे तो थोड़ी बहुत चैंटिंग भी नहीं आएगी करने। बुद्धिज्म तो वही सिखाएंगे जो आज आए थे। बनते ज्ञान ज्योति ने इतना अच्छा धम्म देशना सी, वही तो गुरु है। उनका सपोर्ट करना और नए भिक्षुओं का निर्माण करना, प्रोडक्शन करना, ये हमारा कर्तव्य है। उसके लिए समाज क्या कर रहा है बुद्धिज्म को बचाने के लिए, ये सोच का विषय है। उसके लिए हमने ये जरूर शुरुआत कर दी है। अगर आपके यहां पर हमारे जो भी लोग जुड़े हैं, उनको मैं अभी भी क्लियर कर देता हूं कि जो लोग
यहां पर हमारे साथ जुड़ रहे हैं फाउंडेशन के साथ, अगर कोई बच्चा ऐसा हो जो भिक्षु बनकर पूरी पढ़ाई करना चाहता हो बाहर देश में, 10, 12, 15 साल के लिए उसको लगते हैं, और 10 से 15 साल का बच्चा हो तो उसको 6 महीने की पहले भारत में ट्रेनिंग देकर हम पूरे फ्री ऑफ कॉस्ट उसे 10 से 15 सालों में थाईलैंड पढ़ने के लिए भेजने के लिए तैयार है। नया भिक्षु प्रोडक्शन बहुत ही ज्यादा जरूरी है अगर आप बुद्धिज्म को बनाना चाहते हैं। जैसे बाबा साहब अपने हैं वैसे हर धम्म का कार्य अपना है, ये सोच लेकर आपको आगे बढ़ना होगा। बाबा साहब की बात आती है तो सब कहते हैं मेरे बाबा साहब, अगर धम्म का कार्य आता है तो वो कहते हैं वहां नहीं जाना क्योंकि वो तो उस आदमी का है, वो मैं उसको पसंद नहीं करता। जो धम्म का कार्य है वो आपका ही कार्य है, क्योंकि आप बुद्धिस्ट हैं, वहीं से आपकी पहचान है। या तो जय भीम बोलना बंद कर दीजिए, क्योंकि जय भीम अगर बोलना है तो रिस्पॉन्सिबिलिटी तो लेनी पड़ेगी, धम्म चक्र को तो चलाना ही पड़ेगा। बौद्ध में भारत की हम बात करते हैं, वो कैसे सपना पूरा होगा बाबा साहब का? उन्होंने कहा कि मेरा सपना है कि मैं पूरा बौद्ध में भारत हूं। अगर मैं हिंदू परिवार से हूं, अगर मैं अपना बुद्ध का धम्म नहीं पढ़ता तो क्या मैं बुद्धिस्ट बनता? नहीं बनता, क्योंकि मुझे पता ही नहीं है। जब तक हम इस चीज को इस दायरे से बाहर ले जाकर सबके लिए नहीं लेकर जाएंगे तब तक बदलाव नहीं आएगा। धम्म में इतनी बड़ी ताकत है कि वो बहुत बड़ा बदलाव ला सकता है। यहां तक हमें किसी धर्म से वैर विरोध नहीं है, सबका सम्मान करते हैं। हम तो उनको ये कहते हैं कि एक बार आप बुद्ध का धम्म पढ़कर उसका आचरण करो। हम दावा करते हैं अगर आप हिंदू हैं तो आप बेहतर हिंदू होंगे, आप क्रिश्चियन हैं तो बेहतर क्रिश्चियन होंगे, मुस्लिम हैं तो बेहतर मुस्लिम होंगे, और सिख हैं तो बेहतर सिख होंगे। इनफैक्ट एक बेहतर इंसान बन के निकलेंगे आप। ये धम्म की ताकत है, वो सबके लिए, खाली एक इंसान के लिए नहीं है वो, या एक ही। बुद्धिज्म तो धर्म ही नहीं था, बुद्ध के पास जो उसकी शरण में आते थे उसको धम्म देते थे कि भाई ये रास्ता है जीवन जीने का, और इतनी सरलता के साथ उन्होंने सिखाया है। तो हमें अपनी ड्यूटी निभानी सीखनी है, यंगस्टर्स को बीच में लाना है। यहां बहुत कम यंगस्टर आते हैं, जो यंग लड़के हैं, जो फ्यूचर हैं, माँ बाप का फर्ज है कि उनको बताएं कि उनका कर्तव्य है कि धम्म का कोई भी कार्य होगा तो आपको वहां जाना चाहिए, क्योंकि अगर आप अपने आप को बुद्धिस्ट कहते हैं तो आप अधूरे बुद्धिस्ट हैं अगर आप धम्म का प्रचार प्रसार नहीं करते हैं। तो ये सारी चीजें हमें समझ में आनी चाहिए। हम उस चीज पे काम कर रहे हैं। मैं जो बोल रहा हूं, मैं ये नहीं बोल रहा कि मैं बता रहा हूं आपको, मैं ऑलरेडी उस पे काम कर रहा हूं। मैं भिक्षु प्रोडक्शन पे काम कर रहा हूं, मैं स्कूल पे काम कर रहा हूं, मैं मीडिया के लिए बात कर रहा हूं, मैं इंटरनेशनल लेवल पे चीजों को लेकर जाने की कोशिश कर रहा हूं, और भिक्षु संघ से भी बात कर रहा हूं ताकि भारत में भी एक ही भिक्षु संघ हो। क्यों? भिक्षु संघ तो है, लेकिन आज किसी ने गलत भिक्षु ने अगर भी काम कर लिया तो कोई कहीं और से भिक्षु उनका चिवर पहन के आ जाते हैं। किसी ने बात की हम नहीं मानेंगे तो बात कोई बात नहीं मानेंगे, तो वो अपना कर रहे हैं, वो अपना कर रहे हैं, वो अपना कर रहे हैं। एक संघ एक संघ राजा। बाहर के लोग यहां पर आए और वो जो भी कार्य करना चाहते हैं जिस भी एरिया में, उस संघ के थ्रू काम कार्य करें। पिंडपात के लिए, चारिका के लिए मुंबई जैसी सिटी, डोंबिवली जैसी सिटी रोज सुबह एक कतार में बनते जाएं, ताकि लोगों को लगे भाई ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई नहीं, बुद्धिस्ट हिंदू मुस्लिम सिख ईसाई का देश है ये। जहां खोद रहे हैं आज की तारीख में उसको कुछ भी नाम दे दें, लेकिन हर जगह जहां खोद रहे हैं इस देश के अंदर बुद्धि निकल रहे हैं और तो कुछ निकल ही नहीं रहा। ये तो कड़वी सच्चाई है, ये तो उनको माननी पड़ेगी, ये तो है। तो हम आज से कोशिश करेंगे कि हम सच्चे बुद्धिस्ट होने का प्रमाण दें, प्रचार प्रसार करें, आपस में मैत्री हमेशा रखें, एकता रखें। कोई आगे बढ़ रहा है तो उसको सपोर्ट दें बनिस्बत उसकी टांग खींचने के लिए, क्योंकि ऐसा करके हम अपने बुद्धिस्ट लोगों का ही नुकसान कर रहे हैं और कुछ नहीं कर रहे हैं। तो इस चीज को लेकर हम आगे बढ़े हैं और हम इस पे काम कर रहे हैं। मैं चाहूंगा सब लोग और जुड़े हैं, साथ में फाउंडेशन के साथ जुड़े हैं। यहाँ पर भी बहुत सारे लोग ऑलरेडी हमारे साथ जुड़े हैं और उम्मीद करता हूं कि आगे चल के भी बहुत सारा अच्छा काम करेंगे। इंटरनेशनल लेवल पे एफिलिएशन कराएंगे। बहुत सारे कार्य इंटरनेशनल लेवल पर हो रहे हैं। बाहर के बहुत सारे भिक्षु यहाँ पर आना जाना शुरू कर दिया है। बाबा साहब के बारे में सबको मालूम चल गया है। बुद्ध एंड धम्मा भी हम कोशिश कर रहे हैं कि थाई भाषा में उसको ट्रांसलेट करके वहां पर भी उसको रिलीज किया जाए, ताकि विचारों का आदान प्रदान होना शुरू हो। और जब हमारे में एकता हो तो इस भारत देश को भी पता चल जाए कि बुद्धिज्म को लाइटली नहीं दे सकते। और इस भारत देश ही नहीं, पूरे वर्ल्ड के जितने भी देश हैं, आने वाले समय में 50 साल में या 100 साल में किसी और के पास कोई विकल्प नहीं रहेगा बनिस्बत बुद्धिज्म के। वो सारे के सारे बुद्धिज्म फॉलो करते आपको दिखेंगे। 2023 मध्ये आपण असं विचार केला, मंथन केलं, चिंतन केलं आणि कळलं, सगळ्यांना समजलं, उमजलं आणि सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न केला की आपण ही 2 वर्ष घ्यावी। आदरणीय
भगवान मरीज जी, मैं आपको धन्यवाद देता हूं। तुम्हें याद करके क्या कहूं, रोके से दिल ये रुकता नहीं। तुम्हें याद करके क्या कहूं, रोके से दिल रुकता नहीं। ये दिल का राज खोलना, कहने बिना दिल ये रुकताच नाही। आपणाला खूप आनंद झाला। आमची डोंबिवली, चंद्र आणि तारे सुद्धा खाली आले। भंतजी आले, ज्ञानज्योती, त्यांनी ज्योत लावली आणि या डोंबिवलीतील सगळा अंधार अंधार दूर फाकला, अंधार दूर फाकला। भीमा तुझ्यामुळे प्रकाश जीवनामध्ये, भीमा तुझ्यामुळे। हे डॉक्टर बाबासाहेबांनी आमचा अंधार दूर केला, आम्हाला प्रकाशमान केलं आणि म्हणून ही धम्म परिषद आमच्या बांधवांसाठी, भगिनीसाठी आम्ही इथे आयोजित केली आहे। या परिषदेचे सर्व मान्यवर इथे बसलेले आहेत, अजून काही खाली आहेत। हे पहिलं दुसरं सत्र आहे म्हणून काहींना वाटलं असेल की आम्ही उपाध्यक्ष आहोत, आम्ही सचिव आहोत, आम्ही अमुक आहोत, तमुक आहोत, आम्हाला घेतलं नाही, असं नाही। हे पहिलं सत्र आहे पाहुण्यांसाठी, पण बरेचसे पाहुणे आले नाहीत, काही पैसे देऊनही आले नाहीत आणि काही पैसे दिले नाही म्हणून आले नाहीत। कल्पना नाही मला काय झालं ते, पण आलेले पाहुणे गगनमणी जी आप आए तो बाहेर आई, आणि म्हणून ही जागा आपण भरून काढलेली आहे। आमचे कार्याध्यक्ष पगारे साहेब, आमचे पगाजी जाधव यांनी आम्हाला आमची भूक शांत केली। एवढे पदार्थ दिले, एवढे पदार्थ दिले की आमचं पोटच भरून गेलं। आणि ज्ञानज्योती म्हणते आम्हाला इतकं ज्ञानाचे क्षण दिले म्हणून म्हणतो इथल्या क्षणाक्षणावर अधिकार माझा आहे, इथल्या क्षणाक्षणावर अधिकार माझा आहे, इथल्या कणाकणावर अधिकार माझा आहे। ही मातृभूमी माझी, माझीच माणसे। बनतेजी, ही मातृभूमी माझी, माझीच माणसे ही, पण प्रत्येक ठाई ठाई अधिकार माझा आहे, अधिकार माझा आहे, अधिकार माझा आहे। म्हणून मी हक्कानं या ठिकाणी आमचे सचिव निळाजी बनसोडे, आमचे खजिनदार, बघा खजिना भरलेला आहे, अजून रिकामा राहिलेला आहे आणि दानपेटी ठेवली आहे। किती लोकांनी दान केलं मला माहित नाही, पण खजिना आहे। ते खजिनदार अशोकजी कापडणे, त्याचप्रमाणे आमचे एक उपखजिनदार शेजारी बसले पैसे सांभाळण्यासाठी सचिन साळवे। कुठेही जा सचिन साळवे कुठे आहे, कुठेही जा सचिन साळवे कुठे आहे। शिंदे सर, प्राध्यापक डॉक्टर, ही सगळी मंडळी कामाला लागलेली आहे। त्रिभुवन आमचे, त्याचप्रमाणे आमचे स्वागताध्यक्ष, हे स्वागताध्यक्ष बघा झाडू पण उचलतात, खुर्ची पण उचलतात, मोडकी असली बाजूला ठेवतात। सर तुम्ही बसा, किती सन्मान, किती मान। म्हणजे आमची माणसं ही कामासाठी येतात, सन्मानासाठी येत नाही, याचं चित्र मला या ठिकाणी दिसलंय। म्हणून आमचे भाईराव म्हणजे जी जिन्होंने हिंदू धर्म को छोड़कर बौद्ध धर्म का स्वीकार किया, इतना ही नहीं तो मेरे साथ पूरे महाराष्ट्र में घूमते हैं प्रचार के लिए, धर्म प्रचार के। उनका स्वागत करो। इन्हें भाईराव खड़े होकर सब जय भीम कहो, हे भाईराव नमो बुद्धाय। आणि इतका प्रचार प्रसार करतो, त्यांना कधी असं वाटत नाही मी सन्मान मला करावा, कोणी मला मान द्यावा। ते नाही केलं तर मी येतो, नाही बोललं तर मी येतो, कुठे बसलो तर मी येतो, आणि तुम्ही बोलवा का बोलू नका तरी मी येतो। आमचे प्राध्यापक संजय रामराजे, त्यानंतर आमच्या ताई कवयित्री, अजूनची बरीचशी मंडळी आहेत। आमचे जिल्हाध्यक्ष जाधव साहेब, तुम्हाला मी सांगतो की आपण आम्हाला खाणं दिलं, पिणं दिलं, गोड सुद्धा पदार्थाने दिले, पण तुमच्या शब्दाने तुम्ही जी क्रांती केली त्याबद्दल जाधव समाजाला टाळ्या यूज करा। ते म्हणाले गायकवाड सर दुपारचं जेवण नाही तर मी संध्याचं जेवण सुद्धा देणार आहे। आपण घाई करू नका, पायी जाऊ नका, गाड्यांची व्यवस्था केली आहे गव्हर्नमेंटने। आणि मग या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत आधी रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही गाणी ती ऐकलीत, तो अभिनय पाहिला आणि स्क्रीनवर जर काही गोष्टी पाहिल्या तुमच्या लक्षात येईल, अरे रे रे शेजारची माणसं म्हणतील अहो तुम्ही आला असतात ना, काय सुंदर कार्यक्रम झाला, काय सुंदर भाषण झाली, काय सुंदर पैसा झालं, आणि केवढे वक्ते आले बघा, सगळे वक्ते आलेले आहेत। 2 वक्ते पुण्याचे नाही आलेत। एकाने म्हटलं की मला एवढं मानधन पाहिजे,
मी म्हटलं मी जातो महाराष्ट्रभर, मी पायी पण जातो, कधी गाडीत पण जातो, झोपडीत पण जातो. मी मान आणि धन मागत नाही, माझं मान होतात ना, बस झालं, पुष्प मिळालं बस झालं. पण असे व्यक्ती असतील पंतजी, गगनजी, कसा प्रचार होणार, कसा धर्माचा प्रचार होईल? जर आपण मान धन मागू लागलो तर गरिबांनी काय घ्यायचं, झोपडीच्या माणसांनी काय घ्यायचं? जी माणसं त्यांच्या पैसा नाही पण जयंती करून पाहतात त्यांनी काय करायचं? हे आपण बंद केलं पाहिजे. आणि म्हणून पत्रकारजी ऐका, या ठिकाणी अशा लोकांनी, मला असं वाटतं की धम्माचा प्रचार जर केला नाही तर अशा लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे. आमचे पगारे साहेब सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला गाडीतून कधीतरी उतरवलं नाही. सर बसा, तुम्ही उन्हात होऊ नका, तुमच्या मला गरज आहे. या सगळ्या लोकांनी माझ्या सहकार्य केलं. पुन्हा डोलारा छानपैकी उभा राहतो. रात्री 5 वाजता झोप नाही. आज 2 महिने आम्ही झोपत नाहीत. याचं कारण आहे, मी जरी 7 वर्षाचा असलो तरी मी 22 वर्षाचा तरुण आहे साहेब. हे तुम्हाला मी त्याविषयी सांगितलं. आणि म्हणून सर्वांनी सहकार्य केलं मातेजी. आणि म्हणून धम्म परिषद होते आहे सर्वांच्या सहकार्यानं. अहो नुसतं बोललो, मी फोन केले दिल्लीवरून, मला पैसे आले दिल्लीवरून माझ्या भाच्याने पैसे पाठवले. तो लय काका मी तुम्हाला पैसे पाठवतो, देतो. घरी आला, पैसे दिले, निघून गेला. पुण्यापासून जळगावपासून ते बरेच सर आलेले आहेत. किती महाराष्ट्रातून पैसे आले आणि मी 1,40,000 रुपये मिळवले धम्मपरीसाठी. आमचे पगारही लाखाच्या वर गेले. आमच्या प्रमिला साऊंड 50,000च्या वर गेले. अनेक ठिकाणी माझी किती नाव घेऊ रे साहेब, किती नाव घेऊ? माझा घसा बसला आहे. पण इथल्या अंधार दूर फाकला भीमा तुझ्यामुळे, अंधार दूर फाकला भीमा तुझ्यामुळे. अजून प्रकाश येतो आहे. लाईट लावा सगळ्यांनी. अंधार दूर फाकला भीमा तुझ्यामुळे, प्रकाश जीवनामध्ये भीमा तुझ्यामुळे. अनेक कलाकारांनी सहकार्य केले. आमचे मोरे साहेब 6 वाजल्यापासून उभे आहेत. त्यांनी स्वतःची गाडी दिली नाशिकपर्यंत बंतीनं आणण्यासाठी, पोचवण्यासाठी. सर्वांनी सहकार्य केलं. कितींची नावं घेऊ? या नावं घेण्यामध्ये माझं भाषण होणार नाही, म्हणून मी भाषण छापलं आहे. मी बोलणार नाही, याच्यातलं वाचणार नाही. तुम्ही घरी जा, शांत बोलायचा. एकच माझी खंत आहे, एकच माझी जादूसाई खंत आहे की आपण सगळ्यांनी एक या, सगळ्यांनी एक व्हा. माझे वामनदादा टिळक महाकवी माझे गुरु म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते. आम्ही एक नाही. बाबासाहेब म्हणतात तुम्ही एकत्र या. तुम्ही अशी विखरली बोटं ठेवली ना तर ती वस्तू उचलता येणार नाही. आणि तुम्ही जर एकत्र आलेत तर वस्तू काय, अशा डोलारा आपण पुढल्या वर्षी सादर करूया. धम्मवर्षी याच्यापेक्षाही दुपटीने पुढल्या वर्षी धम्मपट साजरी होईल. अध्यक्ष कोणी व्हा, पण मी मात्र राहणार इथे, मी मात्र त्यांच्या बरोबर राहीन. अध्यक्ष कुणी व्हा, पगार तुम्ही होता अध्यक्ष व्हा, परंतु असं शिस्तीला करूया. आणि मी शिक्षक होतो, प्राध्यापक. शेजारची मुलगी मुलावर बोलली तर म्हणायचं बाई ग शेजारी गार्डन आहे तिकडे जा बोल, असं म्हणायचो. पण माझ्या व्याख्यानामध्ये त्रास नको मला. आणि म्हणून काहींना राग येतो माझा की मी बोललो शिस्तीनं. अहो सगळं असं होणार नाही, या असंच होणार. ही सवयी लावायची नाही. हे कारवा चालता येगा. आणि चालण्यासाठी आपण सर्वांनी शक्ती एकवटली. आमच्या श्रोणिकेचे प्रकाशक पंचांगे आणि नेम बोलतो ते म्हणजे तुम्ही माझे गुरु. आता शिष्य असा गुरु पण तसं वागेल. पण ते बरोबर त्या ठिकाणी चांगला मार्ग शोधून काढतात. त्यांनी स्मरणिकेचं जे प्रकाश केलं, भाईराव जाधव या लोकांनी सहकार्य केलं. स्मरणिकाही चांगली केली. आपण चांगला डोलारा हे केला आणि सगळ्यांनी सहकार्य केलं. असंच सहकार्य पुढल्या वर्षी आपण करावं. आणि दुरून आलेल्या सगळ्या बांधवांचं, भगिनींचं एक स्वागत केलंय. पण तरी मी एक आपला अध्यक्ष म्हणून माझं काम आहे, माझं फर्ज, माझं कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की आपण कुठेही असा, कुठल्याही गटात असा, कुठल्याही तटात असा, कुठल्याही समाजाच्या कोपऱ्यात असा, पण एकत्र राहा. सारे राहू भाऊ भाऊ आणि एकीचं बळ जाऊ. असं जर आपण केलं तर कुणी आपल्या अन्याय करणार नाही, कुणी आपल्या अत्याचार करणार नाही. या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला शक्ती दिली, आम्हाला युक्ती दिली, आम्हाला प्रज्ञा दिली, आम्हाला बुद्धी दिली, आम्हाला धर्म दिला. नुसता बुद्ध दिला नाही तर बुद्धाचा धर्म दिला. आणि त्यामुळे आम्ही शुद्ध झालो. आज
बघा मला इथे एकही श्री पवारजी इथे एकही सरकडे मला एकही माणूस दारू प्यायला दिसला नाही. माझं लक्ष साडेबाजू रात्रीपासून आहे. एकही लक्ष म्हणजे दिलेलं आहे. सगळ्यांकडे लक्ष दिलं आहे. एकही दारू पिऊन आलेला माणूस दिसला का तर बुद्धाच्या मार्गाकडे सगळी माणसं चालली आहेत. मला पूर्वी 50मध्ये 40 माणसं दारू पिल्ली असायची लहानपणी. पण आज या डोंबिवली शहरामध्ये की गावोगावी खेड्यापाड्यामध्ये झोपड्यांमध्ये गेलो प्रचारासाठी, त्या ठिकाणी एकही माणूस मला आता दारू पिऊन दिसला नाही. याचं काय दगनी माहिले त्यापणे धम्माचा प्रचार प्रसार. 10 मिनिटं झाली, 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटात तो बोलणार आहे मी. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करीन, हे गाव कोठले झाडीच पिंपळाची, हे गाव कोठले जाधव साहेब झाडीच पिंपळाची, येथे नांदते शांती तथागताची, येथे नांदते शांती तथागताची, येथे नांदते शांती तथागताची. बाबासाहेबांनी याच्यासाठी मार्क्सवादावर आणि हुकुमशाहीवर प्रहार केले. भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही, ही ब्राह्मणशाही आता सुरू झालेली आहे, सुरू होत आहे. म्हणून प्रत्येकानं सावध होण्याची गरज आहे. धम्म समजून घेण्याची गरज आहे. आणि मी लिहिलेले धम्मपद आणि जातक कथा वाचा, त्याच्यात इतिहास आहे. जातक कथा हे सगळे यांचे जे पुराण आहेत, महाभारत आहेत, हे जे रामायण आहे, हे सगळे जातक कथामधून आलेले आहेत. दशरथ जातक आहे, दशरथ जातकामध्ये पूर्ण रामायण आलेलं आहे, पात्र तेच आहेत. आणि दुसऱ्याही कथा ज्या आहेत, म्हणजे जवळजवळ 30-40 कथा मिळून यांनी महाभारत तयार केलेलं आहे. ते सगळे जातकमधून घेतलेलं आहे. म्हणजे जातकापूर्वी यांचा काही इतिहास नव्हता आणि यांचे एक ग्रंथ नव्हते. यांचे काही मंदिरं नव्हते. हे सगळे मंदिरं चोरले आहेत ह्या लोकांनी. तर अशा तऱ्हेने ही प्रतिक्रांती जोर घेत आहे. सावध होण्याची गरज आहे. सगळ्यांनी परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. सर्वांना विनंती आहे की आपण धम्म समजून घ्या. सगळ्यांचे मंगल हो, कल्याण हो. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम. या परिसंवादाचे अध्यक्ष धम्मचारी अनुमदस्सी हे आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय. हे बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी बँक ऑफ इंडियामधून मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सरांनी बौद्ध सेवा संघात धम्मसेवा दिलेली आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून आदरणीय सरांनी वृत्तरत्न सम्राटमध्ये अनेक लेख लिहिले आहेत. सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक व्याख्याने दिली आहेत. आदरणीय सरांनी बुद्ध धम्मावर 2 ग्रंथ लिहिले आहेत. असा त्यांचा फार मोठा परिचय आहे, पण मी इथे थोडक्यात त्यांचा परिचय दिलेला आहे. तर सरांनी त्यांचं इथे मनोगत मांडावं अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करते. आणि मग आज मी दोन्ही बाजूवर बोलणार आहे थोडंसं, की बौद्ध धर्मामध्ये सामाजिक संस्थाच्या जबाबदाऱ्या हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. जबाबदारी कोण घेऊ शकतो? जबाबदारी तोच घेऊ शकतो जो व्यक्ती आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये व्यक्तीला फार मोठं स्थान आहे. देर इज अ फोरफ्रंट ऑलवेज गिवन इन द बौद्ध टीचिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल. व्यक्ती म्हणजे कोण? जो जागृत आहे, जो स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेतो, जो स्वतः अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या काया वाचा मनाचं आचरण करतो, जागृतीपूर्वक बोलतो. कालच मी बुद्ध आणि धम्मा वाचत होतो, बऱ्याच वेळा वाचलं. त्यामध्ये एक प्रसंग आला. मी माझ्या मित्राबरोबर बोललो. पण बुद्ध शेवटच्या क्षणी राहुलला भेटतात आंबाटिकामध्ये आणि म्हणतात, जो जाणून बुजून खोटं बोलतो आणि चेष्टेमध्ये सुद्धा खोटं बोलतो, तो कुठलंही पाप ठेवत नाही न करण्याचं. अतिशय सुंदर असं वाक्य आहे. म्हणून व्यक्ती हा नेहमी जागृतीपूर्वक बोलत असतो, जागृतीपूर्वक कार्य करत असतो. आणि व्यक्ती हे जागृतीच्या प्रक्रिया आहे. उदाहरण धरून घ्या बऱ्याच वेळा, की
की जर आपल्या निर्णयाची जबाबदारी तो व्यक्ती घेत नसेल तर व्यक्ती नाही. मी नेहमी माझं उदाहरण देतो, कारण बौद्ध धर्म अनुभवाचा आहे. क्रांती माझ्यात कशी झाली हे माझ्या अनुभवाने सांगणार आहे. समजा मला खोकला लागलेला आहे, तरी पण माझ्या मिसेसनं म्हणलं की दही आंबट नाही आहे, खा. आणि मी खाल्लं, दुसऱ्या दिवशी खूप खोकला लागला. बघ, तू दही दिलं ना नको म्हणत असताना, माझ्यासारखा मूर्ख कुणीच नसेल. खाण्याचा निर्णय कुणी घेतला? मी घेतला की नाही? म्हणून व्यक्ती हा स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेतो. आपल्या सगळ्या संस्थांमध्ये जबाबदारी कुणावर तर ढकलण्याची प्रक्रिया असते. पण व्यक्ती जेव्हा कार्यामध्ये कार्य करत असतो तिथे प्रिन्सिपली तात्विक डिफरन्सेस होत असतात, पण ते व्यक्तिगत आपण घेतो. उदाहरणार्थ हे पूजास्थान फार सुंदर बनवलं येणं, पण बी म्हणाला वाईट बनवलं तुम्ही, मग ते वैयक्तिक घेतलं दोघांमध्ये झगडात. नो, येणं जे बनवलं याच्या प्रज्ञेप्रमाणे त्याचं जे विजन होतं त्याप्रमाणे त्यांनी बनवलं, पण बीचं विजन तुझ्यापेक्षा वेगळं आहे. मग प्रत्येक व्यक्तीचं विजन, प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. आणि म्हणून आपण त्या वेगळेपणाला दाद दिली पाहिजे. तर आपण वेगळेपणाला दाद देत नाही आणि मग आपल्यामध्ये वैयक्तिक भांडणं होतात आणि मग आपल्या संस्था चालत नाहीत. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपण व्यक्ती बनायचं असेल तर व्यक्ती जागृत असला पाहिजे. आणि जागृतीची प्रक्रिया व्यक्ती आणि गट दोन बाबी आहेत. संघ, आध्यात्मिक संघ हा व्यक्तीचा असतो, आध्यात्मिक संघ हा व्यक्तीचा असतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जबाबदार असते, पण गट त्याला समूह म्हणतो. ऑर्गनायझेशन मध्ये जर व्यक्ती नसतील आणि समूह गट असेल, गटामध्ये एक व्यक्ती असतो, लीडर असतो, लीडर प्रमाणे चालणं ते खऱ्या अर्थाने आध्यात्मिक संघ नसतो. पण ज्या ठिकाणी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या विचाराला मान्यता देतात पण डिफर पण होतात, यस मला वाटलं की हे बरोबर नाही आहे, पण ते विचाराने त्याच्यावर कार्य करतात, नाही म्हणल्यावर लगेच दोन फाटे दोन्हीकडे जातात आणि तिथे कार्य होत नाही. म्हणून संघटनेमध्ये एखाद्या संस्थेमध्ये कार्य करायचं असेल तर व्यक्ती हा जागृत असला पाहिजे आणि त्या व्यक्तीला इंटिग्रेटेड म्हणलेला आहे. इंटिग्रेटेड हा फार महत्वाचा आहे. इंटिग्रेटेड बौद्ध धर्मातला अतिशय महत्वाचा शब्द आहे. त्याला म्हणले एकरूपता. खाताना एकरूपता, जेवताना एकरूपता, बसताना एकरूपता, चालताना एकरूपता. प्रत्येक गोष्टीमध्ये जो माणूस एकरूप असतो तो चांगलं काम करतो आणि तो क्रांती घडवू शकतो. म्हणून एकरूपता ही मनाची आहे. म्हणून बौद्ध धर्म हा मनावर आधारित आहे. म्हणून व्यक्ती हा मनावर जर एकरूप असेल, आणि म्हणून बौद्ध धर्म हा ध्यानातून निर्माण झालेला आहे, कशातून निर्माण झालेला नाही. बौद्ध धर्म कुठल्या देशात निर्माण झालेला नाही. बौद्ध धर्माची निर्मिती ध्यानातून आहे. म्हणून बुद्धाचा जन्म ही क्रांती आहे. बुद्ध जन्माला आले, चक्षु जन्माला आले, डोळे जन्माला आले. बुद्ध जन्माला आले, विज्ञान जन्माला आलं, कार्यकारण भाव निर्माण झाला, प्रत्युत्तर समुत्पाद निर्माण झाला. म्हणून बौद्ध धर्म ही क्रांतीची प्रक्रिया आहे. म्हणून ही क्रांतीची प्रक्रिया जर तुम्हाला जाणण्याची असेल तर जोपर्यंत बुद्धाला आपण जाणत नाही तोपर्यंत क्रांती आपल्याला कळणार नाही. कारण बुद्धत्वाची निर्मितीची क्रांती आहे. मग बुद्ध जन्माला येत नाहीत. बुद्ध इज नॉट बॉर्न. सिद्धार्थ जन्माला येतात. कारण बुद्ध ही प्रक्रिया आहे. आम्ही पण बुद्ध होऊ शकतो. सिद्धार्थामधून पूर्ण अर्थाने ध्यानाच्या अवस्थेमध्ये, प्रज्ञेच्या अवस्थेमध्ये गेले आणि सिद्धार्थ बुद्ध झाले. म्हणून सिद्ध बुद्ध म्हणतात तुम्हीही बुद्ध होऊ शकता. म्हणून बुद्धत्व हे ध्यानाची अवस्था आहे, अतिशय महत्वाची अवस्था आहे. बुद्ध आणि धम्मा जर तुम्ही वाचला 98 पेजवर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 म्युझियम सांगितलेले आहेत. 4 ध्यानाच्या अवस्था सांगितल्या आहेत. 4 ध्यानाच्या अवस्थेच्या माध्यमातून बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली. आणि मग जेव्हा आपण ही जागृतीची प्रक्रिया बघतो, ही साधी प्रक्रिया नाही, अतिशय विशाल अशा जागृतीची प्रक्रिया आहे. जर जागृती आपल्याला कळली तर बुद्ध हे कसे जागृत होते कळतील. त्यामुळे जागृती 4 गोष्टी मी सांगतो. पहिली जागृती आहे इंद्रिय लेवलची आहे, त्याला अॅनिमल जागृती म्हणलेलं आहे. अॅनिमल जागृती म्हणजे भूक लागली की खा, झोप लागली की झोपा, सगळ्या गोष्टी करा, खा प्या, मजा करा, सकाळी उठा, नोकरीला जा, परत या, रविवार झाला की काळी बॅग घ्या, लाईन लावा, कुठे जायचं नाही, काय नाही, भागात खायचं आणि परत अॅनिमल लेवल, खा प्या, मजा करा. हे अॅनिमल लेवल आहे. लक्षामध्ये इथे ओनली
नीड बेस्ड जागृती आहे, खाण्यापुरती जागृती आहे, तुमची नीड कुठे आहे ती जागृती आहे. उदाहरणार्थ जर वाघाला भूक लागली, जंगलातून येतो, शिळेला मारतो आणि खातो, त्याला त्याचं काही वाटत नाही, कारण जागृती त्याची नीड बेस आहे. आपली अशीच आहे, जागृतीपुरते आपण जागृत आहोत. आपल्याला एखादी नीड असेल त्या नीड पुरतं कुणाकडे ते जातो, नीड पुरतं काहीतरी करतो आणि मग आपण जगत असतो. पण याच्याही पेक्षा दुसरी जागृती आहे, ती स्वजागृती आहे. स्वजागृती त्याला रिफ्लेक्टिव्ह जागृती म्हणलेली आहे. आणि ही जागृती तिथे कर्म निर्माण होतात. ॲनिमलला कर्म नाहीत. ज्या ठिकाणी स्वजागृती आहे म्हणजे खरं आणि वाईट निर्माण होतं तिथे कर्म आहे. म्हणून या कर्माची प्रक्रिया जोपर्यंत तुम्हाला कळत नाही आणि तुमचं विज्ञान किंवा तुमचं कॉन्शियसनेस जागृती ही पूर्ण अर्थाने उच्च लेवलला जात नाही, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने मी काय करतोय, मी काय खातो, मी काय पितोय या जागृतीपर्यंत तुम्ही जात नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने व्यक्ती होत नाही. म्हणून व्यक्ती हा खऱ्या अर्थाने जागृतीच्या उच्च लेवलला जाण्याची प्रक्रिया जेव्हा करतो तेव्हा तो श्रोतापण होतो, स्रोतमध्ये येतो. मी अमुक केलं, एवढे विहार बांधले, अमुक केलं, ते केलं, हे केलं, ते केलं, हे केलं, हे केलं, सगळं 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 सांगितलं आणि मग मला ध्यानाला वेळच मिळत नाही. तर हे सगळे एवढं केलं समाजासाठी, तर गुरुजी सांगा मला कुठलं फळ मिळेल? बुद्धिजा महाराज सांगितलं, तू नरकात जाशील. कळलं का? माझं शब्द सांगत नाही, तू कशा जाशील? नरकात जाशील. का? हे सगळं तुझा अहम आहे. मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे. जिथे अहंकार आहे, जिथे मी आहे, तिथे उत्क्रांती नाही. उत्क्रांतीची परिभाषा मीला सोडणं आहे. हे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. तेव्हा आपण मीला सोडूया, अहमला सोडूया आणि खऱ्या अर्थाने उत्क्रांतीच्या प्रक्रिया लागूया. व्यक्ती म्हणून विकास पाहूया. रोज रेग्युलर ध्यान करूया, शिबिराला जाऊया, एकांतवासाला जाऊया. आणि आमचे सगळे शिबिरं दररोज असतात आणि इथे डोंबिवलीमध्ये दररोज आमचे क्लासेस असतात. भाजेला अनेक प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले जातं. 10-10 दिवसाचे शिबिर असतात. इतंभूत पायाभूत ध्यानाची अवस्था शिकवली जाते. त्या शिबिरात जाऊन व्यक्ती विकास करा आणि हीच व्यक्ती श्रोतापण होते आणि श्रोतापण अवस्थेमधून 10 बंधन तुटल्यानंतर ते बुद्धत्वाकडे जाते. हाच आजचा संदेश आहे. आज आपण या ठिकाणी डोंबिवली सारख्या बुद्धिजीवी शहरामधील धम्म परिषदेचं दुसरं आयोजन आपण करतोय. सर्वप्रथम आज आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा विषय आहे तथागतांचा धम्म प्रवास, पाली भाषा व धम्म प्रशिक्षणाची गरज. खरोखरच आपल्याला गरज आहे. सर्वप्रथम आपल्या मान्यवरांचं जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यांचं आभार व्यक्त करायचे आहेत आपल्याला. तथागत बघा, आयोजकांनी खूप विचारपूर्वक तथागतांचा धम्मप्रवास असं म्हटलंय, बुद्धांचा धम्मप्रवास नाही म्हटला. सत्यापर्यंत पोहोचलेले असे तथागत खूप विचारपूर्वक विषय दिलेला आहे. तर असे सत्यापर्यंत पोहोचलेले सद्गती प्राप्त असलेले पूज्य श्रेष्ठ असे वंदनीय परिपूर्ण ज्ञानी तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड 1 भाग 4 प्रकरण 4 मध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांपासून त्यांच्या सम्यक संबुद्धांपर्यंतच्या स्टेजेस इतक्या विस्तृतपणे वर्णन केलेले आहेत की ते वाचलं तरी आपल्याला तथागतांचा धम्मप्रवासाचा निम्मा अधिक अभ्यास करून होतो आपला. बाबासाहेब त्याच्यामध्ये म्हणतात ते अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्या व्यक्तीची प्रज्ञा जागृत होऊन त्याच्या अंतर्मनातील दरवाजे उघडे होऊन ज्ञानाची प्रचिती ज्याला मिळते ती व्यक्ती बुद्ध, ती व्यक्ती संबुद्ध. ज्यांनी या बोधिसत्व अवस्थेपासून अनेक पारमिता पूर्ण करून, सकाळी भंते म्हणाले 30 पारमिता, 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 पारमार्थिक पारमिता, अशा 30 पारमिता पूर्ण करून सम्यक संबुद्ध झालेली व्यक्ती, ज्यांनी सतत सत्याचा शोध घेतला, सत्य स्वीकारलं आणि सत्याचा प्रकाश दाखवला, असे तथागत सम्यक संबुद्ध. त्यांचा अभ्यास जाणून घेताना, धम्म प्रवास जाणून घेताना धम्म या शब्दाचा अर्थ जाणून घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात धम्म इज मोरॅलिटी, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे
म्हणजे धम्म. तथागतांनी त्यांच्या 45 वर्षांच्या धम्म प्रवासामध्ये नीती संपन्न व्हा, सदाचारण, शील संपन्नता हाच उपदेश केलेला आहे. म्हणजेच अल्टिमेटली तो सुद्धा नीती संपन्न होण्याचा उपदेश आहे. इतकं साम्य या दोघांचं आहे. तथा बाबासाहेबांनी आपल्याला सतत त्यांच्या भाषणांमध्ये सांगितलंय, नीतीने वागा, आणि तेच या 45 वर्षांच्या धम्माचा सार आहे, नीतीने वागा. सकाळी सुद्धा आपल्याला सांगितलं गेलं बुद्धांचं महत्व, आणि या 45 वर्षांच्या त्यांच्या धम्मोपदेशामध्ये त्यांनी असंख्य लोकांना धम्म प्रवाहित केलं. आज आपण पाहतोय संपूर्ण विश्वामध्ये तथागतांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होत चाललेलं आहे. कुणा एका जातीच्या समाजाच्या व्यक्तीमध्ये नाही, तर प्रत्येक समाजाच्या व्यक्तीच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होतोय. जे दुःखी आहेत ते दुःखमुक्तीसाठी तथागतांना शोधतायत, तर जे वैज्ञानिक आहेत ते काहीतरी नवीन मार्गदर्शन मिळेल यासाठी तथागतांना मार्गदर्शक बनवू पाहत आहेत. त्याचप्रमाणे जे तणावात आहेत ते तणावमुक्तीसाठी तथागतांचा शोध घेत आहेत, बुद्धांचा शोध घेत आहेत. मग या बुद्धांना शोधणं म्हणजे काय? थोड्या वेळापूर्वी सरांनी सांगितलं आपल्याला, बुद्धांना शोधणं म्हणजे स्वतःला शोधणं, अनुभवाच्या स्तरावर स्वतःला जाणणं. ज्या वेळेला आपण बुद्धां शरणं गच्छामी म्हणतो त्यावेळेला आपण स्वतःमधल्या ज्ञानाला शरण जात असतो. एक प्रकारे बोधी जागृत करण्याची ती प्रक्रिया होत असते. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने सम्यक संबंधांकडे आज एका नव्या दृष्टिकोनातून, नव्या नजरेतून आपण पाहतोय किंवा पाहणं गरजेचं झालेलं आहे. बुद्ध सर्वांसाठी आहेत. आज संपूर्ण विश्वामध्ये अराजकता माजलेली असताना सकाळी भंते म्हणाले, युद्ध नको बुद्ध व्हा, अशी जी निर्मिती होत चाललेली आहे समाजामध्ये, यासाठी काय करायला हवं? तर आजचा महत्त्वाचा विषय आहे पाली भाषेची गरज समजून घेणं, धम्म प्रचार करणं, धम्म प्रशिक्षणाची गरज. म्हणजेच अल्टिमेटली या सगळ्यासाठी ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी, शील सदाचार संपन्न व्यक्ती करण्यासाठी अशा प्रकारच्या धम्म संमेलनांची, धम्म परिषदांची गरज आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, मैत्री, करुणा या तत्वांची मांडणी करून नवा जीवन मार्ग ज्या वेळेला साकार करत होता, ही त्यांची विचारधारा मनुष्याला एका सूत्रामध्ये, एका धाग्यामध्ये बांधणारी होती. आणि या देशातली खूप मोठी क्रांती होती. आपण सकाळपासून वेगवेगळ्या क्रांती पाहतोय, पण मैत्रीच्या आणि करुणेच्या बळावर तथागतांनी केलेली ही क्रांती किती उल्लेखनीय आहे. धम्मपदामधली 5वी गाथा, ज्यामध्ये तथागतांनी मैत्री सांगितलेली आहे. नाही वेरेन वेरन संमंती द कुदाचन अवैरेन च संमंती एस धम्मो सनंतनो. विषय असा आहे की तथागतांचा धम्म प्रवास, बरं ना, तथागतांचा धम्म प्रवास. आता वैशाली मॅडमने खूप छान सांगितलं, पण तथागत म्हणजे तथागत म्हणजे यथाकारी तथाभाषी, तथाकारी यथाभाषी म्हणजे यथाकारी तथाभाषी, आणि यथाभाषी तथाकारी म्हणजे जसं बोलतात तसं वागतात, आणि जसं वागतात तसं बोलतात. आमचे DL कांबळे सर खूप मोठं काम करतायत. खूप धन्यवाद सर. मी 4 वेळा पाया पडले त्या दिवशी. आज मला सॉरी हा सर, ऍक्च्युली वेळ फार कमी आहे, आणि आता मला माहिती आहे थोड्या वेळाने गायकवाड सर म्हणतील थांबा थांबा. सर मला थांबा म्हणू नका, मी बरोबर वेळेत आटोपते. तर कांबळे सरांचं काम इतकं मोठं आहे ना की खरोखरच आज या सगळ्या कामा म्हणजे अशा भाषांतरांची फार गरज आहे. ही भाषांतर झाली पाहिजे. आज DL कांबळे सरांनी धम्मपदाची भाषांतर केली आहेत, जातकांची केलेली आहेत. आणि आज समाजाला म्हणजे जर का पाली शिकत नसतील तरी सुद्धा त्यांना मराठीतनं वाचून पालीचा अभ्यास किंवा बुद्धांनी काय धम्म सांगितलंय ते कळतंय. तर खरोखरच ही काळाची गरज आहे. आणि ऍक्च्युली कसं आहे की आता धम्म प्रवास, बरं ना, तर भगवंतांना बुद्ध म्हणजे हयात असताना जेव्हा धम्म सांगायचे ना त्याला म्हणतात नवांग सतु शासनं. नवांग सत्तू शासनं सुत्तं गेयं गातं उदानं इथे उत्तकं व्यद्धल्लं व्ययकरणं आणि जातक आणि अभूत धम्म अशा 9 अंगांनी भगवंत धम्म सांगायचे. भगवंतांच्या नंतर काय झालं?
जो धम्म आहे संकलित केलेला त्याला त्रिपिटक म्हणतो आपण. मग हे त्रिपिटक करण्याची का गरज वाचली तर काय झालं होतं की जेव्हा भगवंतांचं महापरिनिर्वाण झालं आणि सगळे म्हणजे जे अर्हत भिक्खू भिक्खुणी होते तर ते आता खिनाश्रव आहेत, संपूर्ण आश्रव त्यांचे निघून गेलेले आहेत आणि त्यांना सगळं म्हणजे समत असतं, म्हणजे काही फरक नाही पडत बरोबर ना. पण जे सामान्य लोक होते आणि ते अगदी केस ओढून किंवा हातपाय आपटून रडत होते आणि त्यावेळेस संघामध्ये जे जुने स्थवीर होते सुभद्र नावाचे आणि ते तिथे आले आणि म्हणाले की अलंगावसो महासोच्चित महापरिदेवित सुमुत्तामयं तेन महासमनेन उपद्युताच ओम इदंगो कपती इदंगो ना कपती ती इदानी पणमयं यंग इच्छे सांगतं करी साम यंग न इच्छे सांगतं न करी सामाती. अरे होते तेव्हा अलंगावसो, अलंग म्हणजे काय पुरे आयुष्यमानांनो रडू नका, शोक करू नका. महाश्रमण होते ना तेव्हा खूप सांगायचे अरे हे करा हे करू नका है ना, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स नुसत्या हे करायचंय हे कराय नाही करायचंय. आता ते गेलेले आहेत, आता त्यांच्या उपद्रवापासून आपण मुक्त झालेलो आहे आणि आता आपल्या मनाला जे वाटेल ते आपण वागायचंय, नाही वाटणार ते नाही करायचंय. तर अशा पद्धतीने आणि मग हे सगळे जे बोल आहेत ते कोणाच्या कानावर गेले महाकाश्यप बंतेंच्या आणि त्यांनी लगेच निर्णय घेतला आणि 100 दिवसांमध्ये पहिली संगीती बोलावण्यात आली आणि त्यावेळेस बनते आनंदांनी आणि बनते उपाली यांनी विनय सांगितली, बनते आनंदांनी सुत्त सांगितली आणि त्या सुत्तांमध्येच अभिगम होता. तिसऱ्या संगीतीनंतर सम्राट अशोकांनी जेव्हा संगीती घेतली तिसरी आणि मोगली पुततीस जे अध्यक्ष होते आणि त्यांनी मात्र त्या सुत्तांमधून अभिगम बाजूला केला आणि मग त्याला म्हणतात त्रिपिटक बरं ना. मग आता या त्रिपिटकामध्ये आपण संपूर्ण सगळा धम्म बघत असतो. आता जर का बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय झालं सगळे विचारतात तर 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि प्रतित्य समुत्पादाचं नॉलेज झालं. पूर्वीचे सारेच्या सारे, आता आपण विश्वास नाही ठेवणार, तुम्ही जरा पाली शिकायला मग कळेल. पूर्वीचे सारे हजारोच्या हजारो जन्म आठवले आणि अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि बिसंग बरं ना. अनेक जन्मातनं मी हे घर करणाऱ्या मी तुला शोधत होतो आणि पुन्हा या दुःखमय अशा जीवनात जन्म घेत होतो आणि आता गळकारक म्हणजे दिठ्ठोसी हे पाहिलं रे तुला मी, आता पुन्हा घेऊन न काय असे पुन्हा घर करू देणार नाहीये मी तुला, कारण माझे संखाराने सगळे आता नष्ट केलेले आहेत. मी संखार गतम चित्तम आणि त्यांना कयामत जगा आता काय केलेलं आहे, संपूर्ण तृष्णा सुद्धा नष्ट करून टाकलेली आहे आणि तुला आता पुन्हा घर करायला नाही. आणि त्यानंतर मग जेव्हा काय झालं की आता धम्म सांगायचंय बरं ना, म्हणजे 7 आठवडे त्यांनी विमुक्ती सुखाचा आनंद घेत होते आणि देवतांना ना शंका उत्पन्न झाली की अरे याला ज्ञानप्राप्ती झाली की नाही, हा बुद्ध झालाय की नाही, की पुन्हा पुन्हा काय बसलं ज्ञानाला. आणि मग त्यावेळेस त्यांनी यमक पाठीहार्य करून दाखवलं आणि त्यानंतर त्यांच्याकडे तप्पूस आले, दोघे व्यापारी होते आणि त्यांना धम्म दिला. ते फक्त बुद्ध आणि धम्म यांना शरण आले म्हणून द्वैवाचिक. त्यानंतर यशचे आई वडील आले आणि ते संघ निर्माण झाला होता पंचवगीय आणि म्हणून ते वाचिक उपासक होते. तर अशा पद्धतीने म्हणजे सर्वांना आवाहन करते की खरोखर सगळ्यांनी पाली शिकायला पाहिजे आणि आम्ही ते बोलणारच आहे पुढे. तर काय झालं की मग यश आणि यशचे आई वडील आणि यशचे 54 मित्र आणि मग ते 54 यश 55 भगवंत एक म्हणजे 56 आणि ते 5 जण असे सगळे 61 झाले आणि चरत भिक्कवे चारिकं म्हटलं. त्यानंतर 30 म्हणजे जात असताना ते 30 बद्धी आहेत ते सुद्धा भेटले वाटेत आणि त्यानंतर उर्वेल कश्यपकडे गेले आणि तिथे एकत्र सगळे 1000 लोक हे झाले. काय असतं माहिती आहे की कुठे कुठे ना कधी कधी चमत्कार करावा लागतो तरच नमस्कार करतात. तर त्या पद्धतीने उर्वेल कश्यपाला खूप सारे चमत्कार म्हणजे विनयपीठकाप्रमाणे 1100 आणि आपल्या जातकट्ट कथांमधला निदान कथा आहेत आणि त्याच्यामध्ये अविदुरी निदान कथा आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 3,500 चमत्कार करून दाखवले. तर अशा पद्धतीने आणि तरी तो म्हणत होता बुद्धिमान आहे बुद्धिमान आहे श्रमण गौतम, पण माझ्या इतका अर्हत नाही. आणि मग त्याला काय तो प्रताप दाखवला भगवंतांनी आणि तो त्यांचा उपासक झालाय. तर त्यानंतर नाही बनते झाले ते 1000 लोक.
तर अशा पद्धतीने नंतर बिंबिसार राजा आणि पाली साहित्याप्रमाणे म्हणजे भदंत आनंद कौशल्य त्यांनी सुद्धा भगवान बुद्ध और उनका धम्म या ग्रंथात 12 लाख म्हटलेले आहेत. तर एवढे सगळे अनुयायी झाले होते. म्हणजे बुद्धांनी सुरुवातीलाच म्हणजे अशी लोक बघितले की जिथे फुल मॉब मिळेल, संपूर्ण असा जमाव एकत्र मिळेल. बरं ना, बिंबिसार राजा आहे आणि त्याचं पूर्ण राज्यच येतं आणि त्यातले काही उपासक होतात आणि काही भंते होतात. बरं ना, तर अशा पद्धतीने म्हणजे उर्वेल कश्यपचे म्हणजे यशचे किती 54 लोक मित्र, उर्वेला कश्यपाचे किती 1000 आणि नंतर ते 33 लोक होते. बरं ना, बद्धीय, आणि आता डायरेक्ट 12 लाख. तर अशा पद्धतीने भगवंतांनी जो काय प्रवास, धम्म प्रवास जो काय सुरू केला आणि ठिकठिकाणी सगळ्यांना जो काय धम्म प्रवाहात आणलं. बरं ना, आणि कितीतरी भिक्षू म्हणजे संघात यायला लागले. 20 वर्षांपर्यंत एकही नियम करण्याची गरज भासली नव्हती. मला तर काय माझा विषय व्यवस्थित मांडताच आलेला नाहीये, माझं काही समाधान झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा जे काही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप आभारी आहे मी. आजचा माझा जो विषय आहे तो विषय म्हणजे तथागतांचा धम्मप्रवास, पाली भाषा, धम्म प्रशिक्षण असे 3 स्वतंत्र विषय या एकाच विषयामध्ये आहेत. तर मी फारसा वेळ न घेता तथागतांचा धम्मप्रवास म्हणजे काय, तर बुद्धाने जो काही त्यांच्या कालावधीमध्ये जो धम्म जनसामान्यांना दिला आणि ते जे काही उच्चारले तो सर्व धम्मच होता. संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर तथागतांचा धम्मप्रवास म्हणजे काय, सब पापस्य अकरणं, कुठलेही पापाचरण करू नये, कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशलांचा संचय करणं, आणि चित्त परिशुद्ध करणं, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं म्हणजे चित्ताची परिशुद्धता करणं, हा तथागतांचा धम्म आहे. हेच बुद्ध 45 वर्ष सतत फिरत सांगत राहिलेले आहेत. बुद्धांनी जे काही विचार मांडलेत ते पाली साहित्यात नमूद आहेत आणि बुद्धांची जी भाषा आहे ती आहे पाली भाषा. हे सत्य कुणीही नाकारत नाही. जगाच्या पाठीवर जर तुम्ही कुठेही गेलात तर बुद्धांची भाषा म्हणजे काय, तर त्यांची भाषा म्हणजे पाली भाषा. आणि पाली भाषेतूनच स्थविरवादी थेरवादी बुद्ध धम्म आज जगभर आहे. बाबासाहेब पाली भाषा प्रेमी होते. बौद्ध धर्माचं यथाभूत ज्ञान दर्शन आम्हा सर्वांना करून देण्यासाठी बाबासाहेब पाली भाषा शिकलेत आणि तेही दिल्लीमध्ये आपल्या व्यस्त कार्यक्रमातही बाबासाहेब पाली भाषा शिकले. ईश्वरदत्त मेधातीकडून त्या एका मेंढपाळ व्यक्तींकडून. हे बाबासाहेबांचं पाली भाषा प्रेम आहे. आणि बाबासाहेबांनी त्या संदर्भात 16वा खंड आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. हे त्यांच्या कार्याची पावती आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ लिहून आपल्या सर्वांनाच धम्माच्या प्रवाहात आणून सोडलंय. आणि असं असतानाही आजही बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये अनेक समज गैरसमज आहे. हे मी प्रामुख्याने नमूद करतोय. कारण काय की हे जे समज आहेत हे बुद्धांच्या शिकवणी संदर्भात उत्पन्न झालेले समज आहेत. आणि म्हणूनच आंबेडकरवादी अनुयायांना धम्म प्रशिक्षणाची खरी गरज आहे. जर धम्म यथायोग्य पद्धतीने समजला नाही तर त्याचे अनर्थ होतात. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांना बोधिसत्व असं संबोधतो, परंतु बोधिसत्व एकीकडे संबोधत असताना आपण त्यांचा महापरिनिर्वाण सुद्धा साजरा करतोय. म्हणजे नेमका आपण उलटा करतोय. बोधिसत्व ही व्यक्ती ती व्यक्ती असते जी सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारी असते. ती सर्वसाधारण व्यक्ती नसते. त्यांच्यामध्ये बोधीचं बीज असतं आणि ते भविष्यातील बुद्ध असतात. तरी देवदेवता आणि बौद्ध धर्मातील देवदेवता यांच्यामध्ये एक महत् अंतर आहे हे आपल्याला माहित नाही. आपण बौद्ध धर्मातील देवदेवतांना
आपल्या हिंदूंच्या चष्म्यातून आपण पाहत असतो, त्याच्यामुळं हा संभ्रम आपल्यामध्ये निर्माण झालेला दिसतो. बाबासाहेब ज्या पद्धतीनं तथागतांच्या धम्मातील ब्रह्मा असेल, विष्णू असेल, आणखी इतर देवता असतील, त्याची ओळखच आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून करून देताना दिसतात. बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये पहिल्या प्रकरणामध्येच बाबासाहेब महामायेच्या स्वप्नाचा उल्लेख करतात आणि चतुर्महाराजी का देवता, चारही दिशांच्या देवता महामायेला कशा पद्धतीने सजवतात, कशा पद्धतीने तिची आंघोळ घालतात, याची ओळख आपल्याला बाबासाहेब स्वतःच करून देतात. तिकडे असित मुनी आपल्याला दिसतो की जो आकाशातील सर्व देव देवतांना आपल्या दिव्य दृष्टीने पाहतोय आणि सिद्धार्थ गौतम ज्या ठिकाणी जन्मला त्या राजा शुद्धोधनाच्या घरी तो स्वतः येताना आपल्याला दिसतो. बाबासाहेब त्यांच्या बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये आपण वाचतो की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मसंपत्ती कशा पद्धतीने बुद्धांकडे येतो आणि या ब्रह्मसंपत्तीमध्ये ब्रह्मलोकातील ब्रह्मसंपत्ती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा ब्रह्मसंपत्ती जेव्हा बुद्धांकडे येतो आणि बुद्धांना विनंती करतो की तथागत आपण सम्यक समृद्ध आहात, आपण धम्माचा उपदेश करावा. एकीकडे हिंदू परंपरेमध्ये ब्रह्म सर्वोच्च देवता त्यांना सर्व लोक मानतात, परंतु इकडे बुद्धांकडे सर्वोच्च देवता वंदन करायला येतात. हा मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे.